येस येस माझा व्हॉइस सगळ्यांना क्लिअर ऐकू येत आहे का? येस तर आज आपण IPO बद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. मार्केटमध्ये एका IPO ची चर्चा होताना आपल्याला दिसत असते. सगळ्यांना खूप उत्सुकता होती की कधी IPO येणार आहे. मग त्यानंतर त्याचे काही इश्यूज होते, सगळे वाट बघत होते IPO बद्दल. आणि उद्या ओपन होणार आहे. तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, कोणाला माहित आहे का उद्या कोणता IPO ओपन होणार आहे? येस टाईप करा म्हणजे आपण त्याची डिटेल्स आपण पाहूया. येस कोणतीही क्वेरी माइंड मध्ये मनात ठेवून आपल्याला पुढे जायचं नाहीये. नक्कीच आपण IPO बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. कुठे IPO पाहायचा आहे, कशा प्रकारे IPO चा स्टडी करायचा आहे, कंपनीचा स्टडी करायचा आहे, IPO बद्दल इन्फॉर्मेशन कुठे बघायची आहे. येस कशा प्रकारे आपल्याला IPO साठी अप्लाय करायचं आहे, IPO साठी अप्लाय करायचं आहे की नाही, हे सगळं आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी मला सगळ्यांनी सांगा IPO म्हणजे काय, सगळ्यांना माहित आहे का? चला चॅट बॉक्स मध्ये टाईप करा IPO म्हणजे काय. येस चला रिप्लाय करा. येस सुरेंद्र सरांना माहित आहे. येस असं कोण पार्टिसिपेंट्स आहे का की IPO म्हणजे काय हेच माहित नाहीये? येस IPO म्हणजे काय, IPO चा फुल फॉर्म काय आहे? येस व्हेरी गुड. येस आपल्या सगळ्याच पार्टिसिपेंट्सला IPO म्हणजे काय हे माहित आहे. येस व्हेरी गुड. इनिशियल पब्लिक ऑफर. येस नक्कीच इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच काय, कंपनी आपले IPO घेऊन मार्केटमध्ये येते आणि आपण म्हणजेच काय तर इन्व्हेस्टर्स ते शेअर्स बाय आणि सेल करू शकतो. येस कंपनी मार्केटमध्ये येते त्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO असे म्हणतो. तर चला चॅट बॉक्स मध्ये टाईप करा IPO ची इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी आपल्याला कोणत्या वेबसाईट वर जायचं आहे. येस कोणती वेबसाईट रेफर करायची आहे. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा आपल्याला कोणती वेबसाईट रेफर करायची आहे. येस व्हेरी गुड. chittargo.com. येस chittargo.com या वेबसाईट वर आपल्याला IPO बद्दल जी काही इन्फॉर्मेशन पाहायची आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे किंवा आपण इथे पाहू शकतो. येस chittargo.com सगळ्यांनी लिहून घ्या ज्यांना माहित नाहीये त्यांना की IPO साठी इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायची असेल तर chittargo.com या वेबसाईट वर आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे का? चॅट बॉक्स मध्ये येस असं टाईप करा. येस माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे का? येस तर आपण पाहू शकतो chittargo.com गुगल वरती सर्च केल्यावर आपल्याला chittargo.com हे वेबसाईट ओपन होते. तर आपण त्यावर क्लिक करूया. येस
तर बघा, क्लिक केल्यानंतर चित्तरगो.com ही वेबसाईट ओपन होते. येस. तर बघा, वेबसाईट आपण मोबाईल मध्ये सुद्धा पाहू शकतो. माझी सिस्टीम कनेक्ट झालेली आहे, डिस्कनेक्ट झालेली आहे. कनेक्ट होईपर्यंत आपण मोबाईल मध्ये चित्तरगो.com ही वेबसाईट पाहूया. तर बघा, गुगल वरती आपल्याला सर्च करायचं आहे चित्तरगो.com. येस, चित्तरगो.com. माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे का? चॅट बॉक्स मध्ये येस असं टाइप करा. येस. तर बघा, चित्तरगो.com या वेबसाईट वर आल्यानंतर आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. IPO डॅशबोर्ड वर क्लिक केल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये जे पण IPO होणार आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. येस, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. आपण बघू शकतो LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड. ओपनिंग डेट आहे 4 मे, म्हणजेच उद्याची डेट आपल्याला इथे पाहायला मिळते 4 मे. येस, आणि क्लोजिंग डेट आहे मे 9. येस, 9 तारखेपर्यंत आपण या IPO साठी अप्लाय करू शकतो. आणि स्टेटस आहे अपकमिंग. म्हणजेच काय तर येणार आहे IPO अपकमिंग असं स्टेटस आहे. जेव्हा IPO क्लोज होतो तेव्हा आपल्याला इथे क्लोज स्टेटस दिसतं. जेव्हा IPO ओपन होतो तेव्हा आपल्याला इथे ओपन असं स्टेटस दिसतं. येस, तर आपण पाहू शकतो की आपल्याला अपकमिंग असं स्टेटस पाहायला मिळतंय. म्हणजेच काय तर उद्या हा IPO ओपन होताना आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर कंपनीची इन्फॉर्मेशन आपल्याला कशा प्रकारे पाहायची आहे तर हे आपण इथे पाहूया. तर ज्या कंपनीची इन्फॉर्मेशन रिसर्च करायचं आहे, येस, तर त्या IPO वर आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा त्या कंपनीच्या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. येस, तर बघा, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या नावावर क्लिक केल्यानंतर त्या कंपनीची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. तर आपण पाहू शकतो फर्स्ट कंपनीचं फंडामेंटल काय आहे. येस, फंडामेंटल काय आहे आपण पाहू शकतो. बघा, आपण थोडक्यात पाहूया. LIC इज द लार्जेस्ट इन्शुरन्स प्रोव्हायडेड कंपनी इन इंडिया. येस, इंडिया मधली सगळ्यात मोठी इन्शुरन्स प्रोव्हाइड करणारी ही कंपनी आहे. Yes, it has a market share of about 66.2% in a new business premium. The company offers participating insurance products and non-participating products like unit linked insurance products, saving insurance products, term insurance products, health insurance, and annuity and pensions products. तर आपण जे काही कंपनीचं वर्क आहे ते कंपनीचं वर्क अशा प्रकारे आपण त्याची इन्फॉर्मेशन आपण या वेबसाईट वर पाहू शकतो. येस, तर बघा, थोडक्यात काय तर जे काही फंडामेंटल आहे ते फंडामेंटल कंपनीचं आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्याच्या किती ब्रांचेस आहेत, किती ऑफिसेस आहेत, तर हे सगळं आपण इथे पाहू शकतो. बघू शकता, कंपनी भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण बांगलादेश, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, UAE, कतार, तर अशा प्रकारे भारताच्या बाहेर देखील ही कंपनी काम करत आहे. येस, तर अशा प्रकारे आपण त्याचं फंडामेंटल पाहू शकतो. त्यानंतर बघा, आपल्याला त्याचे की
पॉझिटिव्ह फॅक्टर्स म्हणजे कंपनीचं पॉझिटिव्ह फॅक्टर्स काय आहे हे पाहायला मिळतं. तर हे फॅक्टर्स तुम्ही पाहू शकता. त्याचे किती एजंट्स आहेत, 13.5 लाख एजंट्स आहेत जे कंपनीसाठी काम करत आहेत. येस, त्याचा टर्नओव्हर किती आहे आपण पाहू शकतो, असेट्स किती आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचे पॉझिटिव्ह जे काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर बघा की चॅलेंजेस आपण इथे पाहू शकतो. म्हणजेच काय तर कंपनीमध्ये काय चॅलेंजेस आपल्याला फेस करायला मिळणार आहे, तर हे इथे आपण पाहू शकतो. म्हणजेच काय तर बघा, कंपनी कोणतंही प्रोडक्ट्स बनवत नाही. आपण पाहिलेलं आहे की LIC ही कंपनी इन्शुरन्स कंपनी आहे. ते कोणतं प्रोडक्ट्स स्वतः बनवत नाही, इन्शुरन्स सेल करत असते. आणि आतापर्यंत आपण पाहिलेलं असेल की LIC ही सगळ्यात मोठी इन्व्हेस्टर्स आहे. म्हणजेच काय तर ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्याला पाहायला मिळते LIC कंपनीची. येस, तर अशा प्रकारे आपण जे फंडामेंटल आहे हे फंडामेंटल आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर त्यानंतर बघा आपल्याला फायनान्शियल इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. कंपनीची जी काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन आपण इथे पाहू शकतो. म्हणजेच काय तर 2019 मध्ये येस, आपण पाहू शकतो ही जी अमाउंट दिलेली आहे ती मिलियन्स मध्ये अमाउंट दिलेली आहे. मिलियन्स मध्ये अमाउंट आपल्याला इथे पाहायला मिळते. म्हणजेच 2019 मध्ये 3,36,63,346.17 मिलियन आपल्याला इथे टोटल असेट्स पाहायला मिळते. आणि हे टोटल असेट्स बघा 2019, 20, 21 मध्ये आपल्याला इन्क्रीज होताना पाहायला मिळते. प्रॉफिट बघा, कंपनीचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स 2019 मध्ये 26,273.78 मिलियन पाहायला मिळते. त्यानंतर 27,104.78 2020 मध्ये. आणि 21 मध्ये बघा 29,741.39 मिलियन आपल्याला इथे प्रॉफिट पाहायला मिळते. आणि 31 डिसेंबरला आपल्याला ते थोडं कमी इथे पाहायला मिळते. येस, तर बघा थोडक्यात काय तर आपल्याला फंडामेंटली ही कंपनी खूप स्ट्रॉंग असलेली पाहायला मिळते. येस, फंडामेंटली आपल्याला ही कंपनी खूप स्ट्रॉंग असलेली पाहायला मिळते. येस, त्यानंतर स्क्रोल करून खाली आल्यानंतर बघा आपल्याला IPO बद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ही इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. येस, एक मिनिट जरा वेट करा. येस, तर बघा आपल्याला IPO बद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. IPO ची डेट काय आहे तर 4 मे 2022 ते 9 मे 2022. तर आपल्याला या IPO साठी 4 मे ते 9 मे या डेट मध्ये आपण त्यासाठी अप्लाय करू शकतो. येस, IPO ची फेस व्हॅल्यू 10 रुपये पर शेअर्स आहे. आणि आपल्याला तो IPO 902 ते 949 या प्राइस मध्ये आपण तो बाय करू शकतो किंवा आपल्याला तो बाय करायचा आहे. तर बघा इथे जी प्राइस आहे ते 902 ते 949 अशी दिलेली आहे. तर 902 आणि 949 हे काय आहे तर मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू, ज्याला आपण कट ऑफ व्हॅल्यू असे म्हणतो. तर बघा आपल्याला IPO साठी अप्लाय करण्यासाठी कट ऑफ व्हॅल्यू जी 949 रुपये आपल्याला इथे पाहायला मिळते.
त्या कट ऑफ व्हॅल्यू मध्ये आपल्याला ती बाय करायची आहे. येस, आपल्याला कट ऑफ व्हॅल्यू आपल्याला इथे कट ऑफ व्हॅल्यूने आपल्याला तिथे बाय करायचा आहे किंवा अप्लाय करायचं आहे. येस, माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे का? चॅट बॉक्स मध्ये येस असं टाइप करा. माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे का? येस, माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे का? येस. तर बघा, चित्तरगो.com या वेबसाईटवर आपल्याला IPO या सेक्शन मध्ये IPO डॅशबोर्ड हा ऑप्शन अवेलेबल आहे. त्यावर आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे. येस, IPO डॅशबोर्ड वर क्लिक केल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये ज्या काही IPO अपकमिंग आहे, येणार आहेत, येऊन गेलेले आहेत, ह्याच्या पुढे सुद्धा येणार आहेत, तर त्यासाठी आपल्याला बघा इथे लिस्ट अवेलेबल आहे. येस, अशी लिस्ट आपल्याला इथे अवेलेबल होताना किंवा इथे अवेलेबल आपल्याला दिसते. तर बघा, LIC कॉर्पोरेशन इंडिया ओपनिंग डेट आहे 4 मे आणि क्लोजिंग डेट आहे 9 मे. म्हणजेच काय, तर आपण 4 ते 9 या डेट मध्ये त्यासाठी अप्लाय करू शकतो. येस, बघा राईट साइडला आपल्याला IPO रिव्ह्यू पण दिलेला आहे. म्हणजेच काय, रिकमेंडेशन दिलेलं आहे. आपल्याला रिकमेंडेशन म्हणजेच बघा LIC IPO, तर ह्यासाठी रिकमेंडेशन आहे अप्लाय. जे IPO आपल्याला अप्लाय करायचे नाही आहेत, म्हणजेच काय, ते फंडामेंटली स्ट्रॉंग नसतील, त्यांचं फायनान्शियल स्ट्रॉंग नसेल, तर आपण इथे पाहू शकतो की आपल्याला इथे अवॉइड हे रिकमेंडेशन पाहायला मिळतंय. येस, त्यानंतर बघा मे अप्लाय, म्हणजेच काय, तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा अप्लाय केलं नाही तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला इथे रिकमेंडेशन सुद्धा पाहायला मिळतं. तर LIC साठी सगळेच उत्सुक होते आणि कधी येणार आहे LIC चा IPO याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. तर आपण त्याची इन्फॉर्मेशन पाहूया. ते ज्या कंपनीवर आपल्याला सर्च करायचं आहे, पाहायचं आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला त्या कंपनीचं सगळं फंडामेंटल डिटेल्स आपल्याला इथे पाहायला मिळते, जे आपण पाहिलेले आहे आत्ताच. की पॉझिटिव्ह फॅक्टर्स आपण इथे पाहिलेलं होतं. की पॉझिटिव्ह म्हणजेच कंपनीची स्ट्रेंथ काय आहे, कंपनी काय काम करते हे पाहिलेलं आहे. त्यानंतर कंपनीचा चॅलेंजेस पाहिलेला आहे. येस, कोणते कोणते चॅलेंजेस कंपनी फेस करते किंवा फेस करताना आपल्याला पाहायला मिळते. तर हे आपण इथे स्टडी करू शकतो. फायनान्शियल आपण इन्फॉर्मेशन इथे पाहू शकतो. तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे, फायनान्शियल कंपनी खूप स्ट्रॉंग असताना पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर कंपनीचं प्रॉफिट आणि असेट्स आपल्याला बघा इयर बाय इयर इन्क्रीज होताना इथे पाहायला मिळते. येस, त्यानंतर बघा त्याची डिटेल्स आपण पाहत आहोत. कंपनीची डिटेल्स, IPO ची डिटेल्स आपण पाहत आहोत. तर IPO ची डिटेल्स बघा, IPO कधी ओपन होणार आहे, तर मे 4, 2022 ते 9 मे 2022. म्हणजेच काय, तर आपण 4 ते 9 या डेटला IPO साठी अप्लाय करू शकतो. IPO ची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपीज पर शेअर. म्हणजेच काय, त्या शेअर्सची प्राइस आपल्याला 10 रुपये, ओरिजिनल प्राइस ही 10 रुपये आहे, पण आपल्याला प्रत्येक शेअर्सची प्राइस 902 ते 949 रुपयांपर्यंत आपण तिथे अप्लाय करू शकतो. येस, तर बघा ह्या प्राइस मध्ये आपल्याला इथे डिफरन्स पाहायला मिळतोय. डिफरन्स कशासाठी, तर कंपनी आतापर्यंत जे काही स्ट्रगल करत आलेली आहे, जे काही काम करत आलेली आहे, त्याचे ऑफिसचा खर्च, येस, त्यांच्या वर्कर्सचा खर्च करेपर्यंत कंपनीने खूप मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे, इन्व्हेस्टमेंट कंपनीने खर्च केलेली आहे. तर तोपर्यंत बघा आपल्याला इथे प्राइस मध्ये इन्क्रीज होताना पाहायला मिळतंय. येस,
तर बघा IPO ची प्राइस काय आहे 902 ते 949. तर ह्या रेंज मध्ये आपण IPO साठी अप्लाय करू शकतो. मिनिमम 902 ते 949, मॅक्झिमम 949. तर आता बघा हे आपण ऍप्लिकेशन मध्ये पाहणारच आहोत की आपल्याला ह्या प्राइस मध्ये कशा प्रकारे अप्लाय करायचा आहे. फक्त लक्षात घ्या की हा डिफरन्स कशासाठी, तर IPO साठी आपण 902 ते 949 या मधल्या कोणत्याही किमतीमध्ये आपण ह्या IPO साठी अप्लाय करू शकतो. पण नेहमी लक्षात ठेवा की IPO साठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला कट ऑफ व्हॅल्यू म्हणजेच काय, तर जी मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे ती मॅक्झिमम व्हॅल्यू देऊन किंवा मॅक्झिमम व्हॅल्यूनेच आपल्याला तिथे अप्लाय करायचं आहे. म्हणजेच IPO मिळण्याचे चान्सेस जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. IPO मिळण्याचे चान्सेस आपल्याला इथे पाहायला मिळतात. का, तर बघा इथे अप्लाय करणारी लोक खूप जास्ती असतात, इन्व्हेस्टर्स खूप जास्ती असतात. जर तुम्ही 902 रुपयाला अप्लाय केलं आणि कंपनीच्या शेअर्सला किंवा IPO अप्लाय करणारी लोक जर जास्ती असतील, कट ऑफ व्हॅल्यूने अप्लाय करणारी लोक जास्ती असतील, तर फर्स्ट प्रेफरन्स ते कट ऑफ व्हॅल्यू म्हणजेच काय, तर ज्या लोकांनी मॅक्झिमम प्राइसला अप्लाय केलेला आहे त्या लोकांना फर्स्ट प्रेफरन्स दिले जातं. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी प्राइसला अप्लाय केलेला आहे त्यांना प्रेफरन्स दिलं जातं. तर अशा प्रकारे हे प्रेफरन्स जे आहे हे प्रेफरन्स दिलं जातं. तर नेहमी लक्षात ठेवा की कट ऑफ व्हॅल्यूनेच आपल्याला IPO साठी अप्लाय करायचं आहे. आपण पाहू शकतो की आपल्याला एक लॉट साईज 15 शेअर्सचा इथे पाहायला मिळतोय. 15 शेअर्सचा एक लॉट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, तर मिनिमम आपल्याला 15 शेअर्स इथे आपल्याला बाय करायचे आहेत. येस, म्हणजेच काय, तर मिनिमम एक लॉट वर आपल्याला इथे बाय करायचं आहे. एक लॉट आपल्याला इथे एक लॉट साठी आपल्याला अप्लाय करायचा आहे. इश्यू साईज बघा, इश्यू साईज आहे 2. येस, आपण इथे पाहू शकतो इश्यू साईज मध्ये काय, चला चॅट बॉक्स मध्ये टाइप करा. कोणाला माहित आहे का इश्यू साईज म्हणजे काय? येस, येस, इश्यू साईज म्हणजे काय कोणाला माहित आहे का? चला चॅट बॉक्स मध्ये टाइप करा. रिप्लाय करा सगळ्यांनी. नसेल माहित तर नो असं टाइप करा. येस, व्हेरी गुड. नक्कीच टोटल शेअर्स. येस, टोटल शेअर्स म्हणजेच काय, आपण पाहू शकतो की 22,13,74,920 शेअर्स जे आहेत हे इतके शेअर्स घेऊन मार्केट, येस, LIC ही कंपनी मार्केटमध्ये येत आहे. येस, व्हेरी गुड. तर बघा अशा प्रकारे आपण IPO बद्दल इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण इथे पाहू शकतो. NSE आणि BSE मध्ये ही कंपनी लिस्टिंग होणार आहे. लिस्टिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा आपण त्याचं टाइम टेबल पाहूया. टाइम टेबल म्हणजेच काय, तर ओपनिंग डेट 4 मे 2022, क्लोजिंग डेट 9 मे 2022, बेसिस ऑफ अलॉटमेंट 12 मे 2022. म्हणजेच काय बघा, ओपन होणार आहे IPO 4 तारखेला, क्लोज होणार आहे 9 तारखेला. आपण या IPO साठी 4 ते 9 या डेटला आपण अप्लाय करू शकतो. आपल्याला IPO मिळाला आहे की नाही हे आपल्याला 12 तारखेला कळणार आहे. येस, आपल्याला IPO मिळाला आहे की नाही, अलॉटमेंट झालेला आहे की नाही हे आपल्याला 12 तारखेला कळणार आहे. जर आपल्याला IPO मिळालेला नसेल तर आपण आपल्या अकाउंट मधून जे पैसे विथड्रॉ झालेले आहेत ते 13 तारखेला आपल्या अकाउंट मध्ये
क्रेडिट होणार आहे, रिफंड आपल्याला मिळणार आहे. आणि जर आपल्याला IPO भेटलेला असेल, येस, तर ते IPO म्हणजेच काय, तर जे 15 शेअर्स साठी आपण अप्लाय केलेले आहेत, ते 15 शेअर्स आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये 16 तारखेला आलेले आपल्याला तिथे पाहायला मिळतील. आणि हा IPO हे शेअर्स मार्केटमध्ये लिस्टिंग कधी होणार आहे, तर 17 तारखेला. येस, तर बघा, ज्यांना IPO अलॉट झालेला नाहीये, मिळालेला नाहीये, तर ते लिस्टिंग झालेल्या डेटला IPO बाय करू शकतात, किंवा ज्यांना अलॉट झालेला आहे, ज्यांच्या डीमॅट अकाउंट मध्ये शेअर्स आलेले आहेत, ते 17 तारखेला IPO लिस्टिंग झाल्यानंतर ते सेल सुद्धा करू शकतात. येस, त्यानंतर बघा, टाइम टेबल पाहिल्यानंतर बघा, आपल्याला इथे लॉट साईज पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर मिनिमम आणि मॅक्झिमम अमाउंट, म्हणजे आपल्याला किती लॉटला किती रुपये पेड करावे लागणार आहेत, तर हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर बघा, प्रत्येक जण मिनिमम एक लॉट म्हणजे 15 शेअर्स, ज्याची किंमत आहे कट ऑफ प्राइस नुसार 14,235. येस, 14,235 रुपये आपल्याला इथे पेड करावे लागणार आहेत एका लॉट साठी. आणि मॅक्झिमम एक व्यक्ती 14 लॉट साठी अप्लाय करू शकतो, ज्याची शेअर्स आहेत 210 रुपये आणि प्राइस आहे 1,99,290 रुपये. येस, आपण पाहिलेलं आहे, मॅक्झिमम 2 लाखापर्यंत एक व्यक्ती IPO साठी अप्लाय करू शकतो, आणि मिनिमम 15,000 पर्यंत आपल्याला ती प्राइस इथे पाहायला मिळते. तर बघा, मिनिमम एक लॉट 15 शेअर्सचा 14,235 रुपये. तर बघा, इथे प्रत्येक जण कन्फ्युज असतो की 14,235 ही जी अमाऊंट आहे, ती आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये असली पाहिजे की आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये असली पाहिजे. येस, तर बघा, ज्या अकाउंट मधून आपल्याला पैसे डिडक्ट करायचे आहेत, पेड करायचे आहेत, जे अकाउंट तुम्ही डीमॅट अकाउंटला अटॅच केलेलं आहे, त्या अकाउंट मध्ये, त्या सेव्हिंग अकाउंट मध्ये ही प्राइस तुमची असली पाहिजे, ना की डीमॅट अकाउंट मध्ये. तर बघा, जर आपण इक्विटी मध्ये काम करत असू, इक्विटी, ऑप्शन, येस, बाकीच्या कमोडिटी मध्ये काम करत असू, तर आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये पैसे असणं गरजेचे आहे. आपल्या डीमॅट अकाउंट मधून ते जे काही ट्रान्झॅक्शन आहे, ते ट्रान्झॅक्शन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पण IPO साठी जर अप्लाय करायचं असेल, तर IPO साठी जी काही अमाऊंट लागणार आहे, ही अमाऊंट आपल्या सेव्हिंग अकाउंट मधून डिडक्ट होणार आहे. ही अमाऊंट आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये असली पाहिजे. येस, क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? चला, चॅट बॉक्स मध्ये क्लिअर असं टाईप करा. येस, दत्तात्रय सर, क्लिअर आहे का? चला, रिप्लाय करा सगळ्यांनी. येस, 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 थँक्यू ऑल. तर बघा, अशा प्रकारे आपण IPO ची इन्फॉर्मेशन, कंपनीचा फंडामेंटल, कंपनीचं फायनान्शियल आपण इथे पाहिलेलं आहे. त्यानंतर कंपनी IPO साठी अप्लाय करायचं की नाही, हे सुद्धा आपण पाहूया. तर आपण बघा, आपल्याला अप्लाय करण्यासाठी सबस्क्रिप्शन इथे पाहावे लागतात. सबस्क्रिप्शन आपल्याला इथे पाहावे लागतात. तर IPO अप्लाय, येस, अजून IPO ओपन नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला त्याचे सबस्क्रिप्शन पाहता येणार नाही. सबस्क्रिप्शन उद्याच्या दिवशी आपल्याला इथे पाहायला मिळतील. आपण बॅक टेस्टिंग करूया, म्हणजेच मागील IPO साठी आपण मागे कोणता IPO असेल तर तिथे आपण पाहूया. त्यानंतर बघा, IPO ची इन्व्हेस्टिंग डिटेल्स इथे पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर कोणत्या कॅटेगरीसाठी किती प्राइस अलॉट केलेली आहे, येस, कट ऑफ प्राइस काय आहे, हे आपण इथे पाहूया. येस, तर बघा, रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे जे काही छोटे मोठे इन्व्हेस्टर्स पाहायला मिळतोय, तर त्यासाठी कट ऑफ प्राइस आहे 904 रुपये.
म्हणजे 904 रुपयांपर्यंत आपण जे काही ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन आपण इथे करू शकतो. एम्प्लॉई साठी बघा, तर ते पॉलिसी होल्डर 889 या प्राइसने सुद्धा अप्लाय करू शकतात. येस, 889 या प्राइसने अप्लाय करू शकतात. तर चला चॅटबॉक्स मध्ये टाइप करा, आपल्याला कोणत्या प्राइसला अप्लाय करायचं आहे. येस, आपल्याला कोणत्या प्राइसला अप्लाय करायचं आहे चॅटबॉक्स मध्ये टाइप करा. येस, आपण कोणत्याही कॅटेगरीत असू दे, आपल्याला कोणत्या प्राइसला अप्लाय करायचं आहे. येस, व्हेरी गुड. नक्कीच आपल्याला कट ऑफ प्राइसने अप्लाय करायचं आहे का, तर आपल्याला तिथे IPO मिळण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. येस, व्हेरी गुड. येस, तर अशा प्रकारे आपण इथे डिटेल्स जे आहे ही डिटेल्स आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर बघा, हे झालं LIC चा IPO. LIC च्या IPO साठी सगळेच जण उत्सुक आहेत, सगळेच जण बाय करू शकतात. पण इन जनरल जर काही IPO मार्केटमध्ये आला, येस, तर तो अप्लाय करायचा की नाही यासाठी आपल्याला इथे सबस्क्रिप्शन जे आहे हे सबस्क्रिप्शन पाहायचं असतं. तर बघा, एक IPO येऊन गेला लास्ट वीक मध्ये, तर आपण त्याचं सबस्क्रिप्शन कशा प्रकारे पाहायला मिळतं तर बघा. येस, सबस्क्रिप्शन म्हणजेच काय, तर कोणी किती वेळा अप्लाय केलेला आहे, कोणी किती अप्लाय केलेला आहे. येस, तर बघा इथे डे बाय डे सबस्क्रिप्शन आपण पाहू शकतो. म्हणजेच काय, तर त्या IPO ची ओपनिंग डेट काय आहे, 27 ते 29. तर 27 तारखेला किती लोकांनी बाय केलेला आहे, 28 तारखेला किती लोकांनी बाय केलेला आहे आणि 29 तारखेला किती लोकांनी बाय केलेला आहे. तर ह्याचे डिटेल्स आपण सबस्क्रिप्शन मध्ये म्हणजे डे बाय डे सबस्क्रिप्शन मध्ये आपण इथे पाहू शकतो. येस, येस, तर बघा, डे 1 पहिल्या दिवशी 0.29% सबस्क्रिप्शन आपल्याला इथे पाहायला मिळते. डे 2 ला ते इन्क्रीज होऊन 0.55 आणि डे 3 ला टोटल आपल्याला 12.43 टाइम्स सबस्क्रिप्शन आपल्याला इथे पाहायला मिळते. तर बघा, मार्केटमध्ये बरेच IPO आलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण प्रत्येक IPO आपण बाय करायचा आहे का, प्रत्येक IPO साठी आपण अप्लाय करायचा आहे का, तर नक्कीच नाही. तर आपल्याला पाहायचं आहे की ज्याचं सबस्क्रिप्शन मिनिमम 10 प्लस आपल्याला इथे पाहायला मिळते, 10 किंवा 10 प्लस आपल्याला इथे पाहायला मिळते, अशा IPO साठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर मला चॅटबॉक्स मध्ये टाइप करा, रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर IPO साठी आपल्याला अप्लाय करायचं होतं की नाही. चला चॅटबॉक्स मध्ये टाइप करा आणि त्याचं टोटल सबस्क्रिप्शन किती पाहायला मिळतं. येस, व्हेरी गुड. येस, म्हणजेच काय, तर बघा, येस, रिटेल इन्व्हेस्टर्स कडून किती ऍप्लिकेशन झालेले आहेत, तर 547.82 करोड रुपयांची अमाऊंट इथे मिळालेली आहे. येस, एम्प्लॉई कडून 16.26 करोड अमाऊंट इथे मिळालेले आहे. येस, व्हेरी गुड. येस, तर अशा प्रकारे आपण डिसाइड करायचं आहे की IPO साठी अप्लाय करायचं आहे की नाही. पण LIC साठी, येस, LIC साठी आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपण अप्लाय करू शकता. सबस्क्रिप्शन पाहायचं असेल तर उद्या ओपन झाल्यानंतर आपण इथे सबस्क्रिप्शन सुद्धा पाहू शकता. तर चला आता पाहूया की ऍप्लिकेशनवर म्हणजेच आपल्या IFL च्या अकाउंटवर IPO साठी अप्लाय कसं करायचं आहे. येस,
IPO साठी आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे. येस, मी माझी स्क्रीन शेअर करते. येस, माझी स्क्रीन सगळ्यांना दिसत आहे का? येस, तर ऍप्लिकेशन वर क्लिक अप्लाय करण्यासाठी आपल्याला IFL च्या अकाउंट वर जायचं आहे. येस, IFL च्या अकाउंट वर जायचं आहे. येस, तर बघा IPO साठी अप्लाय करण्यासाठी आपल्याला वॉचलिस्टच्या बाजूला 3 लाईन्स दिसत आहेत, त्यावर क्लिक करून आपल्याला इन्व्हेस्ट हा ऑप्शन अवेलेबल आहे. त्या इन्व्हेस्ट या ऑप्शन वर आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे आणि तिथे आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहे IPO. येस, आणि तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. येस, सगळ्यांनी लक्षात घ्या, इन्व्हेस्ट या ऑप्शन वर IPO हा ऑप्शन अवेलेबल आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. येस, तर बघा LIC IPO इन्व्हेस्ट मिनिमम 13,530, इन्व्हेस्ट मिनिमम 13,530 आपण पाहिलेलं होतं. येस, त्यानंतर 15 शेअर्सचा एक लॉट, म्हणजेच प्रत्येकाने 15 शेअर्स, कमीत कमी 15 शेअर्स साठी आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. आणि कधी अप्लाय करायचं आहे, तर इन्व्हेस्ट बिफोर 9 मे 2022 5 PM, म्हणजेच काय, तर 5 वाजायच्या अगोदर आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे 9 तारखेला. येस, येस, तर बघा आपल्याला इथे अप्लाय नाऊ हा ऑप्शन अवेलेबल आहे. अप्लाय नाऊ हा ऑप्शन अवेलेबल आहे. आपण इथे पाहू शकतो की ऍप्लिकेशन वर, म्हणजेच IFL च्या अकाउंट वर आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला फक्त 4 सिंपल स्टेप फॉलो करायच्या आहेत. 4 सिंपल स्टेप्स आहेत. येस, तर आपण पाहू शकतो की चला चॅट बॉक्स मध्ये टाइप करा, आपल्याला कट ऑफ व्हॅल्यू किती दिलेली होती, आपल्याला कोणत्या प्राइसने अप्लाय करायचं आहे, चॅट बॉक्स मध्ये टाइप करा. येस, आपल्याला कट ऑफ व्हॅल्यू किती दिलेली होती, आपल्याला कोणत्या व्हॅल्यूला अप्लाय करायचं आहे. येस, व्हेरी गुड. येस, आणि इन्व्हेस्टिंग अमाऊंट आपण बघू शकतो 14,235, 949 शेअर्सची प्राइस. येस, त्यानंतर बघा क्लिक करायचं आहे आपल्याला नेक्स्ट या बटनवर. क्लिक करायचं आहे आपल्याला नेक्स्ट या बटनवर. त्याच्या अगोदर येस, आपल्याला जर कट ऑफ व्हॅल्यू म्हणजेच मिनिमम व्हॅल्यूने अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी आपण इथे अपडेट सुद्धा करू शकतो की कोणत्या प्राइसला आपण अप्लाय करायचं आहे. येस, कोणत्या प्राइसला आपल्याला तिथे अप्लाय करायचं आहे, तर आपण पाहूया. बघा, इन्व्हेस्ट नाऊ हाऊ मच यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट, म्हणजे तुम्हाला किती अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आहे. परत एकदा सांगते. येस, परत आपण स्टेप फॉलो करूया. वॉचलिस्ट 3 लाईन्स दिसत आहेत, त्या 3 लाईन वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इन्व्हेस्ट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इन्व्हेस्ट या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला तिथे थर्ड ऑप्शन अवेलेबल आहे IPO. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. आपल्याला क्लिक करायचं आहे IPO साठी. येस, त्यानंतर बघा मार्केटमध्ये जे पण काही IPO अवेलेबल आहेत त्यांची लिस्ट आपल्याला इथे समोर पाहायला मिळते. येस,
जे काही IPO ओपन आहेत त्यांची लिस्ट आपल्याला इथे पाहायला मिळते. तर आपण पाहू शकतो की उद्या आपल्याला हा LIC चा IPO ओपन होताना पाहायला मिळतोय. इथे पाहू शकतो अप्लाय विथिन 152 hours 19 minutes 05 seconds. येस, तर आपल्याला या टायमिंगच्या अगोदर म्हणजेच 9 तारखेच्या अगोदर आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. तर बघा आपल्याला क्लिक करायचं आहे, ज्या IPO साठी आपल्याला अप्लाय करायचं आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्या समोर एक लिस्ट ओपन होईल. 15 शेअर्स डिस्काउंट प्राइस आहे 13,530 मिनिमम व्हॅल्यू. येस, त्यानंतर बघा आपल्याला कोणत्या प्राइसला अप्लाय करायचं आहे, किती अमाऊंटला अप्लाय करायचं आहे, तर हे आपण इथे पाहू शकतो. तर बघा मिनिमम प्राइस आहे 14,235. तुम्ही इथून प्राइस सुद्धा वाढवू शकता. बघा प्राइस वाढत आहे, जेव्हा आपण स्क्रोल करतो तेव्हा इथे प्राइस वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच प्राइसचे शेअर्स जे आहेत ते शेअर्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर बघा 14,235 ला 15 शेअर्स. खाली बघा टोटल क्वांटिटी आपल्याला इथे पाहायला मिळते 15 शेअर्स. जर तुम्ही इथे अमाऊंट वाढवली येस 28,470, तर इथे बघा टोटल क्वांटिटी आली 30 शेअर्स. तर जशी जशी तुम्ही अमाऊंट इन्क्रीज करत जाल तशी तशी इथे बघा शेअर्सची प्राइस किंवा शेअर्सची क्वांटिटी जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. तर आपण आता सध्या मिनिमम एक लॉट याची प्राइस आहे 14,235 आणि क्वांटिटी आहे 15 शेअर्स. याच्यासाठी आपण आता अप्लाय करूया. येस, आता आपण पाहिलेलं होती कट ऑफ प्राइस जी आहे मॅक्झिमम प्राइस 949 रुपये. जर तुम्हाला कमी प्राइस मध्ये अप्लाय करायचं असेल, येस आपण पाहिलेलं होतं की मिनिमम प्राइस 904 रुपये ते 949 रुपये, 902 ते 949 रुपये आपण इथे अप्लाय करू शकतो. तर बघा जर मिनिमम प्राइसला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथे कस्टम हा ऑप्शन अवेलेबल आहे. त्या कस्टम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ज्या प्राइसला तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या प्राइसला आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. मग तुम्ही 910 रुपये टाका, 920 रुपये टाका, 930 रुपये टाका, 35 टाका, 36 टाका. ज्या प्राइसला तुम्हाला अप्लाय करायचं असेल त्या प्राइसला इथे आपल्याला तिथे मेन्शन करायचं आहे. येस, आणि ज्यांना कट ऑफ प्राइसने बाय करायचं असेल त्यांनी कट ऑफ हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. येस, क्लिअर आहे सगळ्यांना? चला चॅट बॉक्स मध्ये क्लिअर असं टाइप करा. इथपर्यंत क्लिअर आहे का? चला रिप्लाय करा. येस येस, थँक यू ऑल. येस, तर बघा आपण आता कट ऑफ प्राइसने अप्लाय करूया. कट ऑफ प्राइस मेन्शन करून आपण तिथे अप्लाय करूया. आपल्याला क्लिक करायचं आहे अप्लाय नाव. आपली फर्स्ट स्टेप आहे अप्लाय नाव. क्लिक करायचं आहे अप्लाय नाव. येस, क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो टोटल अमाऊंट जी आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये असली पाहिजे 14,235 रुपये. एक लॉट म्हणजेच काय तर एक बीट 15 शेअर्सचा आहे. 949 रुपयांनी आपण अप्लाय केलेला आहे 14,235 रुपये. तुम्हाला जर लॉटची साईज वाढवायची असेल तर तुम्ही हिथून सुद्धा वाढवू शकता. म्हणजेच काय हिथून सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता. बघा एक पेनाचं चिन्ह होतं, त्या पेनाच्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही इथे बीड सुद्धा ऍड करू शकता किंवा जे काही अमाऊंट मध्ये आपल्याला अपडेट करायचं आहे तर त्याचं अपडेशन सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला लॉट साईज वाढवायची असेल तर बघा ऍड मोर बीड त्यावर क्लिक करून आपल्याला बघा इथे दुसरा लॉट साठी आपण इथे अप्लाय करू शकतो. येस,
दुसऱ्या लॉट साठी आपण अप्लाय करू शकतो. ऍड मोर बिट्स करून आपण इथे तिसऱ्या लॉट साठी सुद्धा अप्लाय करू शकतो. अशा प्रकारे आपण मल्टिपल लॉट साठी, येस, मल्टिपल लॉट म्हणजेच काय, तर मॅक्झिमम आपल्याला 14 लॉट साठी आपण इथे अप्लाय करू शकतो, ज्याची प्राइस आहे 1,99,290 रुपये. येस, तर आपण आता एका लॉट साठी पाहूया. एका लॉट साठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. येस, तर बघा, कट ऑफ प्राइसने आपल्याला क्लिक करायचं आहे अप्लाय नाव. त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्ट. आता इथे बघा सेकंड स्टेप आहे. आपण हा आयपीओ कोणासाठी बाय करतोय, स्वतःसाठी की अदर्स साठी? तर आपण आता स्वतःसाठी बाय करतोय म्हणून सेल्फ आणि क्लिक करायचं आहे नेक्स्ट. क्लिक करायचं आहे नेक्स्ट या ऑप्शनला. त्यानंतर बघा इथे आपल्याला पेमेंट डिटेल्स जी आहे ही पेमेंट डिटेल्स टाकायची आहे. युपीआय आयडी, जो आयडी तुम्ही गुगल पे, फोन पे साठी यूज करता, तुम्हाला माहित असेल युपीआय आयडी जो आपण बँकिंग सेक्टर किंवा बँकेसाठी आपण अप्लाय करत असतो ट्रान्झॅक्शन साठी, तो युपीआय आयडी सेव्हिंग अकाउंटचा आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. येस, तो युपीआय आयडी आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. रेफरल कोड हा ऑप्शनल आहे. रेफरल कोड ह्याच्यासाठी देतात कारण काही बँका बघा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी रिस्ट्रिक्शन देत असतात. मग त्याच्यासाठी ते एक कोड जनरेट करतात आणि तो कोड आपल्याला इथे युपीआय रेफरल कोड म्हणून आपल्याला इथे टाकावा लागतो. पण हा युपीआय आयडी, सॉरी, रेफरल कोड हा ऑप्शनल आहे. जर नसेल तर हा आपण ब्लँक ठेवू शकतो, पण इथे कंपल्सरी आहे युपीआय आयडी. येस, जो आपल्या सेव्हिंग अकाउंटचा, ज्या अकाउंट मधून आपल्याला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, म्हणजेच काय तर डिडक्ट करायचे आहेत, जे अकाउंट आपल्याला यूज करायचं आहे त्या अकाउंटचा आपल्याला इथे युपीआय आयडी टाकायचा आहे आणि क्लिक करायचं आहे नेक्स्ट या ऑप्शनवर. येस, क्लिक करायचं आहे नेक्स्ट या ऑप्शनवर. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अप्लाय हे बटन अवेलेबल होईल आणि आपल्याला त्या अप्लाय या बटनवर क्लिक करायचं आहे. आता इथे युपीआय आयडी टाकला नाहीये म्हणून नेक्स्ट मला अलर्ट येत आहे. तर सगळ्यांनी, येस बघा, एंटर युपीआय आयडी. तर सगळ्यांनी युपीआय आयडी टाकल्यानंतर आपल्यासाठी एक अप्लाय हे बटन येईल आणि ह्या अप्लाय या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या 4 सिंपल स्टेप्स आहेत. या 4 सिंपल स्टेप्स आपल्याला तिथे फॉलो करायच्या आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये आयपीओ साठी कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे सगळ्यांना क्लिअर आहे का? चॅट बॉक्स मध्ये क्लिअर असं टाइप करा. येस, येस. तर सगळ्यांनी उद्या आयपीओ ओपन होईल तेव्हा उद्या संध्याकाळी म्हणजेच मार्केट क्लोज झाल्यानंतर आपल्याला त्याचे सबस्क्रिप्शन जे आहेत ते सबस्क्रिप्शन पाहायला मिळणार. त्यानंतर तुम्ही परवा किंवा 9 तारखेपर्यंत आपण ह्या आयपीओ साठी अप्लाय करू शकता. येस, कोणाला काही डाऊट्स आहेत का? चॅट बॉक्स मध्ये टाइप करा, कोणाला काही डाऊट्स आहेत का? येस, रिप्लाय करा. सुशील सरांचा रिप्लाय आहे, उद्या केलं तर चालेल का? सर, आपण आयपीओ बाय करा असं रिकमेंडेशन देत नाहीये. आयपीओ बाय करायचा की नाही हा ज्याचा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे. तुम्हाला उद्या बाय करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आपण 9 तारखेपर्यंत आपण पाहिलेलं आहे, लास्ट डेट आहे 9 तारीख. 9 तारखेपर्यंत आपल्याला आयपीओ साठी अप्लाय करता येणार आहे. येस, आपल्या इथे रिकमेंडेशन देत नाहीये की तुम्ही हा आयपीओ बाय कराच म्हणून किंवा सगळ्यांनी केला पाहिजे.
येस, तुम्हाला उद्या बाय करायचा असेल तर नक्कीच तुम्ही उद्या बाय करू शकता. येस. फक्त IPO कशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे, आपल्याला बाय करायचं आहे की नाही, कशा प्रकारे स्टडी करायचा आहे, हे सगळं आपण एज्युकेशन पर्पज सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला शिकवलेलं आहे, दाखवलेलं आहे की आपल्याला IPO साठी कशा प्रकारे स्टडी करायचा आहे. येस. थँक यू सुरेंद्र सर. थँक यू. येस, सचिन सर, तुम्हाला काही क्वेरीज आहे का? मी तुम्हाला अनम्यूट करते. सगळ्यांना ऍप्लिकेशन मध्ये कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे सांगितलेलं आहे, समजलेलं आहे का? ओके ओके सर. येस. तर कोणाला काही डाऊट्स नसतील तर आपण आजचे सेशन इथे स्टॉप करूया. येस. सगळ्यांना शेअर मार्केट अकॅडमी तर्फे ईदच्या शुभेच्छा. येस. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. येस. येस, सगळ्यांना शेअर मार्केट अकॅडमी तर्फे अक्षय तृतीयेच्या आणि ईदच्या हार्दिक शुभेच्छा. येस. आपण आजचे सेशन इथे स्टॉप करत आहोत.